नमस्कार. आज आपल्या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ज्ञ उपलब्ध आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर संजीव डोळे. 38 वर्षांपासून होमिओपॅथीच्याद्वारे असंख्य रुग्णांना त्यांनी बरे केलेलं आहे. आत्ताच्या कोविड-19च्या साथीच्या दुसऱ्या लाटेमध्ये होमिओपॅथीची उपचार पद्धती म्हणून काय करता येऊ शकतील यासंबंधी डॉक्टर संजीव डोळे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार. कोरोना महामारीच्या या वैश्विक संकटाचा आज आपण सर्व तऱ्हेने आणि सर्व मार्गाने सामना करीत आहोत. समाजातील अनेक घटक आपल्या क्षमतेनुसार या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या सामाजिक संस्था, अनेक वैद्यकीय क्षेत्रातील संस्था आणि या संदर्भातील सर्व घटक आपल्या जीवाची बाजी लावून झटताना आपण पाहतो आहोत. या संदर्भामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टींवरती व्यापक लक्ष केंद्रित केलेलं आहे. ते म्हणजे पहिलं म्हणजे की हा आजार होऊच नये यासाठी आपण काय करू शकतो. त्यानंतर अत्यंत प्राथमिक लक्षणे असणाऱ्या प्रायमरी सिम्पटम्स आहेत पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, यांच्यासाठी तो आजार वाढू नये यासाठी आपण काय करू शकतो. आणि ज्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर्सची गरज आहे, जरुरी आहे, जे हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना लवकरात लवकर बरं कसं करता येईल या दृष्टीने काय करता येईल का. आणि चौथं म्हणजे कोरोना होऊन गेल्यानंतर निर्माण झालेले कोरोनाचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत किंवा औषधाचे दुष्परिणाम आणि रुग्णाची ढळलेली मानसिक अवस्था या गोष्टींवरती विचार करून त्यातून त्या रुग्णांना कसं बाहेर काढता येईल या दृष्टीने पण विचार चालू आहे. हा आजारच होऊ नये किंवा आपल्याला या विषाणूची लागणच होऊ नये यासाठी अनेक पातळ्यांवरती नियमावली आपल्याला सांगण्यात येते आहे. आपण माध्यमातून अनेक वेळेला किंबहुना रोजच ते ऐकत असतो. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आहे, शक्यतो घराबाहेर पडू नका, मास्क वापरा किंवा हाताची स्वच्छता, वारंवार हात धुवा, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेतच आणि आपण त्या बऱ्यापैकी पाळतो सुद्धा. त्याचबरोबरीने होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये काही इम्युनिटी बूस्टर्स आणि प्रिव्हेंटिव्ह अशी औषधं, या आजाराला प्रिव्हेंट करण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ आर्सेनिक अल्बासारखं औषध आहे की जे प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण मागच्या काळामध्ये पहिल्या लाटेमध्ये आपण खूप वापरलेलं आहे. आपल्यापैकी सुद्धा खूप लोकांनी ते घेतलेलं असणार आहे. तर असं एक आर्सेनिक अल्बा नावाचं औषध आहे. त्याच्याबरोबरीने झिंकम मूर नावाचं औषध आहे, कॅम्फोरा आहे किंवा सेपिया आहे किंवा ऑसिलोकोकिनम, अशी जी काही औषधं आहेत ही त्या रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला वापरता येऊ शकतात, अर्थात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. अतिशय सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना लक्षणानुसार जर होमिओपॅथिक औषधोपचार केला गेला तर निश्चितपणे कॉम्प्लिकेशन्स होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. अर्थात होमिओपॅथी हे शास्त्र जे आहे हे इंडिव्हिज्युअलिटी किंवा प्रकृती मानावरती अवलंबून असल्यामुळे प्रत्येक रुग्णाची लक्षणे ही वेगवेगळी असू शकतात आणि त्या लक्षणांचं एकत्रीकरण करून, त्या लक्षण समुच्चयाचा विचार करून, अभ्यास करून त्या दृष्टीने त्याला योग्य असणारे औषध जर दिले तर ह्यामध्ये निश्चित आपल्याला सुधारणा दिसू शकते. उदाहरणार्थ खोकला आहे, कफ आहे तर ब्रायनियासारखं औषध आहे. नुसता फक्त ताप आहे तर आपण फेरमफॉस सारख्या औषधाचा विचार त्या केसमध्ये करू शकतो. तीव्र अंगदुखी असेल तर रस्टॉक सारखं औषध आहे. अशी निराळी औषधं प्रचलित आहेत. गंभीर आजारामध्ये मला अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की शासनाने या चिकित्सा पद्धतीला अजूनही म्हणावी तशी राजमान्यता दिलेली नाही. परंतु त्या अवस्थेमध्ये सुद्धा अतिशय गुणकारी औषधे या चिकित्सा पद्धतीमध्ये आहेत आणि त्याचा वापर आपण करू शकतो, अर्थात इतर सर्व पद्धतीच्या चिकित्सा पद्धतींबरोबरच. माझ्या मते या शास्त्राचा सर्वात जास्त उपयोग कोरोना होऊन गेल्यानंतर उद्भवणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स किंवा औषधाचे दुष्परिणाम, त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक असंतुलता करता आहे. मानसिक लक्षणांमध्ये अनेक प्रकारचे आलेले नैराश्य, भीती, निद्रानाश, त्याच्यानंतर चिडचिडेपणा, आर्थिक विवंचना,
विवंचनेतून आलेल्या काळज्या, कुटुंबाच्या काळज्या या सर्व लक्षण समूहांचा अभ्यासपूर्व विचार करून औषधोपचार देता येतात. या आजारानंतर उद्भवणारी शारीरिक लक्षणे म्हणजे रक्तातली साखर वाढणे, उच्च रक्तदाब, संधिवातासारखी लक्षणे किंवा प्रचंड प्रमाणात आलेला थकवा. ह्या सर्व तक्रारींसाठी होमिओपॅथी, बाराक्षार, पुष्पौषधी या चिकित्सा पद्धतीमध्ये औषधे उपलब्ध असून होलिस्टिक अप्रोच या संकल्पनेतून सर्व चिकित्सा पद्धतीच्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन या रुग्णांसाठी काही आशेचे किरण आम्ही दाखवू शकतो व आमच्या क्षमतेनुसार मानव सेवा निश्चितपणे करू शकतो असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या व्याख्यानमालेमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सूर्यकिरण वाघ, आयुर्वेदातले प्रथितयश ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वैद्य आहेत. कोल्हापूर येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात. CCIMचे पूर्व सदस्य राहिलेले आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी आहेत. वैद्य सूर्यकिरण वाघ आपल्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये आयुर्वेदाच्या भूमिकेतून काय करायचं आहे याविषयी मार्गदर्शन करतील. आज आपण कोरोना किंवा कोविड-19 या आजाराशी मुकाबला करत आहोत. जनपद उद्ध्वंस म्हणजे मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्येवरती आघात करणारा आणि जगाची लोकसंख्या कमी करणारा असा हा आजार आहे. मागच्या वर्षीपासून याचा आपण मुकाबला करतोय आणि याच्यामुळं जे आपल्याला सहन करावं लागतंय ते आपल्या डोळ्यासमोर आहे. या आजारामध्ये माणसाची प्रतिकार शक्ती ही कमी होते. ते विषाणू जे आहेत ते माणसाच्या प्रतिकार शक्तीवरती आघात करतात. माणसाची प्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे मनुष्य हा मृत्यू पावतो. छोट्याशा लक्षणांपासून मृत्यूपर्यंत अशी ही याची लक्षणं विस्तारित आहेत. प्रतिकार शक्ती जर टिकवून ठेवायची असेल तर ज्या गोष्टी सैद्धांतिक स्वरूपात आपल्याला बघायला लागतात आयुर्वेदाच्या दृष्टीनं, त्याच्यामध्ये हा विषाणू जो आहे तो पचनशक्तीवरती आघात करतो, पचनशक्ती कमी करतो. पचनशक्ती कमी झाल्यामुळे न पचलेले घटक जे शरीरामध्ये तयार होतात त्याचा या विषाणूंना फायदा होतो. श्वास प्रक्रिया ज्या अवयवांच्या द्वारे चालते त्या फुफ्फुसाला हा सूज आणतो, त्या फुफ्फुसांच्या आवरणावरती चिकटून राहतो. त्यामुळे श्वास घेण्यामध्ये अडचण निर्माण होते, शरीरातला ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे हा पचनशक्तीवर आघात करणारा आहे, प्रतिकार शक्तीवरती आघात करणारा आहे आणि फुफ्फुसांवरती आघात करणारा असा हा व्याधी आहे. गेल्या वर्षी आलेल्या लाटेमध्ये केंद्रीय आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या आयुष काढ्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात सर्व लोकांना झाला. या वर्षी आलेल्या या दुसऱ्या लाटेमध्ये या काढ्याचा किंवा नेहमीच्या परंपरागत पद्धतीनुसार घेतल्या जाणाऱ्या वाफाऱ्यांचा किंवा गुळण्या करण्याचा उपयोग होऊ शकतो का, अशी अनेक लोकांच्या मनात शंका आहे. आपण या शंकांचं निरसन कृपया करावं. गेल्या वर्षी ज्यावेळी कोरोना सुरू झाला त्यावेळी आयुष मंत्रालयानं जी मार्गदर्शक तत्व सांगितली त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि या व्याधी झाल्यानंतरही आयुष काढा हा सांगितला. त्याचं वेगळं नाव आणि घ्यायला सोपा, करायला सोपा, याच्यामुळे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसार झाला. काही जिल्ह्यांमधले त्याचे आकडे 5 टनापर्यंत आहेत. इतक्या प्रमाणामध्ये लोकांनी हा काढा घेतला, हा तयार केला आणि प्यायले. हा काढा कसा तयार करावा याचे अनेक व्हिडिओ आपल्याला युट्यूब वरती बघायला मिळू शकतात. करायला सोपा असल्यामुळे अनेक लोकांनी तो काढा घेतला. काही जिल्ह्यांमध्ये तर 5 टनापर्यंत या काढ्याची विक्री झालेली आपल्याला बघायला मिळू शकते. गेल्या वर्षी हा काढा जसा उपयोगी होता तसा तो याही वर्षी आहे
कारण म्युटेशन जरी झालं असलं तरी काही सिद्धांत मूलभूत हे समान राहिलेले आहेत. याच्यामधले जे घटक द्रव्य आहेत, तुळस ह्याचा अँटी व्हायरल इफेक्ट हा सिद्ध झालेला परिणाम आहे. दालचिनी जी आहे ती शरीरामध्ये जे मेद घटकाची संचिती होते ती कमी करते. थायरॉइडवर त्याचं कामही नियमित करण्याचा परिणाम हा दालचिनीचा आहे. आणि अनेक वर्ष आपण चहामध्ये दालचिनी टाकून पित असतो. सुंठ हिला तर विश्व भेषज असं म्हटलेलं आहे. असं म्हणण्याचं कारण असं आहे की सुंठ ही शरीरामध्ये न पचवलेलं अन्न ठेवत नाही, न पचलेले पदार्थ शरीरामधनं पचवून ते पुढे सरकवतं. अशा प्रकारचं सुंठ हे औषध सर्व आजारांवरती चालतं, कारण सर्व आजार हे अपचनातून निर्माण होतात, अग्निमांद्यातून म्हणजे पचनशक्ती कमी झालेल्या याच्यातून तयार होतात, असं आयुर्वेदाचं मत आहे आणि ते खरंही आहे. मिरी हा पदार्थ जो आहे तो खूप चांगला पदार्थ आहे. त्या मिरीच्या सेवनामुळं, ही मिरी खाल्ल्यामुळं आपल्या फुफ्फुसामध्ये स्राव तयार होतात आणि ते फुफ्फुस दुहून बाहेर काढून टाकतात. म्हणजे एखादा फिल्टर स्वच्छ करावा अशा प्रकारचं काम मिरी हे करत असते. त्याच्यामुळे फुफ्फुसाला मिरीचा खूप चांगला फायदा होतो. गूळ हा चवीसाठी टाकलेला आहे, कारण याच्या काही तिखट आणि तुरट चवी ज्या आहेत त्या नीट व्हायच्या असतील तर साखरेपेक्षा गूळ चांगला असतो. मनुका त्याच्यात टाकला तरी सुद्धा चालू शकतो. अशा प्रकारचा काढा हा गेल्या वर्षी उपयोगी होता, तितकाच उपयोगी यावर्षी आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये हा काढा जसा ज्येष्ठमध, गुळवेल आणि अश्वगंधा ही घटक द्रव्य याच्यात असावीत का? आता हा काढा आयुष मंत्रालयानं सांगितलेला होता. असे अनेक प्रकारचे काढे आयुर्वेदामध्ये आहेत. त्याला षडंग नावानं ओळखलं जातं. हे तापाच्या, विषम ज्वराच्या अनेक याच्यामध्ये असे काढे आहेत. त्याच्यामधलं अश्वगंधा, गुळवेल आणि तिसरं ज्येष्ठमध. तर त्याचे काही गुणधर्म आपण बघणारच आहोत त्या तिन्ही द्रव्यांचे. त्यामुळे ही तिन्ही द्रव्य त्याच्यामध्ये असली तरी चालणार आहेत. हे प्रतिबंधात्मक जसे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितले तसं थेट रुग्ण पॉझिटिव्ह झाला की उपचार करण्यासाठी आयुर्वेद म्हणून काय करता येईल? थोडं आपण प्रतिबंधात्मक आणखी काही जे उपाय आहेत ते आधी बघू. जसा हा काढा सांगितलेला आहे तसं जर आपण बघितलं तर हा आजार हा प्रतिकार शक्ती कमी करतो, ती अन्न पचन शक्ती कमी करून तो करतो. त्यामुळे एक याच्यामध्ये प्रतिबंधात्मक म्हणून जर बघायचं असेल नेहमीसाठी तर आपल्याला पचेल एवढा आहार घेणं हा मुख्य सिद्धांत आहे. आणि आपल्याला पचेल एवढा आहार हा ठरवायचा कसा, तर एकदा जेवल्यानंतर दुसरं जेवण करण्यापूर्वी आपल्याला कडकडून भूक लागली पाहिजे, हे त्याचं निर्देशक आहे. असं होत असेल तर आपल्याला आपण खाल्लेलं पूर्ण पचलंय असं आपण समजू शकतो. जेवणाच्या बाबतीतलं आपण बघितल्यानंतर जे आता उत्तेजक पेय म्हणून आपण सगळेजण जे घेतो ते चहा आहे, चहा किंवा कॉफी. आता या चहा आणि कॉफीमध्ये जो चहा पडतो तो तरतरी आणणारा आहे, पण त्याला औषधी गुणधर्म फार कमी आहेत. त्याच्याऐवजी तुळस, पुदिना, दालचिनी, धने हे पदार्थ चहामध्ये टाकले किंवा नुसत्या या पदार्थांचा उकळून चहा केला तर हे तरतरी तर आणतातच, पण पचनशक्ती नियमित किंवा प्राकृत करण्यासाठी या चहाचा उपयोग होतो. त्यामुळं हा ग्रीन टी नावानं जो चहा येतो अशा प्रकारची घटक द्रव्य टाकून जर तो आपण घेतला तर त्याहीमुळे आपली प्रतिकार शक्ती चांगली राहते. हे जसं आहाराचं आणि चहाचं आहे तसं गुळण्या हा एक प्रकार आपल्या प्रतिबंधात्मक म्हणून खूप उपयोगी पडतो. आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार असं आहे की आपण ज्या एखाद्या अवयवाचा अधिक वापर करतो त्याची क्षती जी होते, त्याचा क्षय होतो, तो भरून काढण्यासाठी त्याचा काही विचार करावा लागतो.
आपल्या स्वरयंत्रावरती आपल्या बोलण्याचा खूप मोठा ताण असतो, कारण त्याची व्हायब्रेशन्स होऊनच आवाज येत असतो. आपण जितकं जास्त बोलतो किंवा जितकं मोठ्यानं बोलतो तेवढा या स्वरतंत्रींवरती आघात होतो. तो झालेला आघात या ठिकाणी सूज आणतो. म्हणून जसं मॉडर्न मेडिसिन मध्ये याला सुदिंग इफेक्ट म्हणतात, तसं ही क्षती भरून काढण्यासाठी गुळण्यांचा उपयोग हा खूप चांगला होतो. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या या सर्व विदित आहेत, त्याचा उपयोग चांगला होतो. मागच्या वर्षी इंग्लंडमध्ये याच्यावरती झालेलं संशोधन प्रकाशित झालेलं आहे. कोमट पाण्यामध्ये जसं मीठ टाकून गुळण्या करता येतात, तसं हळद टाकून सुद्धा गुळण्या करता येतात. मीठ हळद हे दोन्ही टाकलं तरी चालतं. त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्ण जे मिळतं ते उकळून गाळून त्याच्या पाण्यानं गुळण्या केल्या तरी त्याचा उपयोग चांगला होतो. यष्टी मधू फांट म्हणजे यष्टी मधू जो चूर्ण गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यानं गुळण्या करायच्या, त्याचाही उपयोग चांगला होतो. ज्येष्ठ मधाच्या काड्यात चघळणं हे आवाज बसल्यानंतर आजही अनेक ठिकाणी वापरलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्या स्वरयंत्राला जी सूज येते त्याच्यामुळं त्या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या जखमा झालेल्या असतात त्या भरून काढण्यामध्ये ज्येष्ठ मधाचा उपयोग खूप चांगला असतो. त्यामुळं तेही आपल्याला करता येतं. या सगळ्या बरोबर आपण वाफही घेऊ शकतो. जसं आहे की मगाशी आपण बघितलं की मिरर हे जसं फिल्टर स्वच्छ केल्यासारखं करतं, तसं या स्वरयंत्रामध्ये भाग घेणारे जे सगळे घटक आहेत, जे अवयव आहेत, त्यांचं आतून स्वच्छता करणं, त्यांची क्लिन्सिंग करणं हे या वाफेमुळे होत असतं. त्याच्यामुळं गरम पाण्याची वाफ घेतल्यानं फायदा होतो. नुसती गरम पाण्याची वाफ घेण्यापेक्षा त्या पाण्यामध्ये ओवा किंवा पुदिना टाकून त्याची वाफ घेतली तर त्याचाही उपयोग चांगला होतो. हळद टाकून दूध घेतलं तर त्या हळदीचाही उपयोग चांगला आहे. हळद तर अनेक पद्धतीनं या आजारामध्ये आपल्याला उपयोगी पडते. त्यामुळे जे दूध घेतात त्यांनी नक्की त्याच्यामध्ये हळद टाकावी. जे दूध घेत नाहीत त्यांनी नुसती हळद चाटून खाल्ली तरी चालते, मधाबरोबर चाटण केलं तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. जसं हे आहे तसं आपण श्वास घेताना हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो. या हवेचा कोरडेपणा आपल्या नाकाच्या आतल्या त्वचेला जाणवत असतो. जेवढी हवा आपण आत घेतो बाहेर सोडतो प्रत्येक श्वासाला, त्याच्यामुळं आपल्या नाकाची आतली श्लेष्मल त्वचा ही कोरडी होत जाते आणि ती जितकी कोरडी होईल तेवढी त्याची प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळं त्या श्लेष्मल त्वचेचं पोषण करण्यासाठी नाकामध्ये गाईचं तूप, तिळाचं तेल किंवा अणुतेल किंवा षडबिंदू हे 2-2 थेंब टाकले तर तो कोरडेपणा कमी होऊन त्या श्लेष्मल त्वचेची प्रतिकार शक्ती चांगली होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. याचा जसा प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये आपल्याला उपयोग होतो, तसा आणखी एक घटक आहे जो प्रतिकार शक्तीवरती परिणाम करतो, तो म्हणजे झोप. पुरेशी झोप होणं म्हणजे 7 तासाची योग्य वेळी हे प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यामध्ये उपयोगी पडतं. त्यामुळं आपल्याला पूर्ण झोप आणि शांत झोप मिळाली की आपली प्रतिकार शक्ती चांगली राहते. 11 वाजण्यापूर्वी 1 तासाची झोप ही 11 वाजल्यानंतरच्या 2 तासाच्या झोपी इतकी आपल्याला विश्रांती देत असते. याच्याशिवाय एक घटक जो आहे जो प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी उपयोगी पडतो तो आहे नियमित व्यायाम. त्यामुळं आयुर्वेदामध्ये अर्धशक्ती म्हणजे कपाळावरती घाम येईल एवढा व्यायाम जर आपण करत असू तर आपली प्रतिकार शक्ती ही चांगली राहते. हे आपले प्रतिबंधात्मक उपाय ठरतात. एवढं करूनही काही जणांना एवढं सगळं करायला जमलं नाही आणि परिणामस्वरूप ते पॉझिटिव्ह आले, तर अशा आजारी पडलेल्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी उपचार म्हणून आयुर्वेदाचे उपचार कसे घ्यावेत? आपल्याला या व्याधी संदर्भात काही गोष्टी आता लक्षात आलेल्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की हे विषाणू हे घशातून आत जाण्यापूर्वी काही काळ ते घशामध्ये राहत असतात. त्याच्यावरती सगळ्यात चांगला उपयोग ज्या गोष्टीचा होतो, मगाशी आपण जी सुंठ पाहिली ती ओल्या स्वरूपात जी असते, आलं, या आल्याचा उपयोग याच्यासाठी खूप चांगला होत असतो.
म्हणजे करून बघितलं तर या व्याधीमध्ये जो ठसका लागतो तो ठसका आलं चघळल्यानंतर लगेच कमी होतो हे आपल्या लक्षात घेऊ शकतो. आलं हे तसं उष्ण आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे जर आपल्याला युक्ती समजली तर आपण उष्णता न वाढता याचा उपयोग करू शकतो. ते म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आलं जर आपण एका वेळी खाल्लं तर आपलं पित्त नक्की वाढेल, आपल्याला उष्णतेचे त्रास होऊ शकतात. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आल्याचा उपयोग घसा आणि अन्ननलिका एवढ्या पुरताच ठेवायचा असल्यामुळं अगदी कमी प्रमाणामध्ये, म्हणजे ते आलं घोळवण्याची एक युक्ती आहे. आलं तोंडात धरायचं आणि त्याचा वरचा एक एक थर हा आपण त्याचा थोडा 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 म्हणजे 1 सेंटीमीटर वा 1 सेंटीमीटर तुकडा जर आपण 4 ते 5 तास तोंडामध्ये ठेवू शकलो तर या 5 तासामध्ये आपण या विषाणूंचा परिणाम आपल्या घशावरती होऊ देणार नाही. जर समजा आलं घोळवणं जमत नसेल तर पाव चमचा आल्याचा रस नुसता घेता आला तर नुसता, किंवा मधाबरोबर घेता आला तर मधाबरोबर, हा अर्ध्या तासानी 1 तासानी जर आपण घेत राहिलो तरी आपण याचा प्रतिकार करू शकतो. मिरं पण या पद्धतीनं खाता येतं. मिरं हे आल्यापेक्षा उष्ण आहे, पण मिरं तोंडात ठेवलं, हळूहळू ओलं केलं आणि तेही जर अधिक काळ आपण तोंडामध्ये ठेवून त्याचाही एक एक थर काढत जर आपण ते चघळून खाल्लं तर त्याचाही उपयोग चांगला होऊ शकतो. पचेल असा आहार आपण प्रतिबंधात्मक याच्यामध्ये बघितलं तो याही ठिकाणी अपेक्षित असतो, कारण एकदा व्याधी झाला की भूक कमी होते, व्याधीचा परिणाम म्हणून. त्यामुळं कमी भूक झाल्यानंतर शरीराला पोषण आवश्यक आहे म्हणून नेहमी इतका आहार दिला तर तो न पचल्यामुळं हा प्रतिकार शक्ती कमी व्हायला विषाणूंना मदत करतो. त्यामुळं या अवस्थेमध्ये आपल्याला सहज पचेल असा हलका आहार जो शक्ती देईल पण सहज पचेल, म्हणजे काय तर लाह्याची पेज, मुगाचं सूप हे आपण करून दिलं तर या आहाराचा खूप चांगला उपयोग होतो. मिऱ्याचं प्रमाण सुपामध्ये किती ठेवायचं हे आपण त्या त्या ऋतूनुसार, हिवाळ्यामध्ये अधिक चालू शकतं, उन्हाळ्यामध्ये कमी ठेवलं पाहिजे, हे समजून आपण या पद्धतीचे उपचार करायला पाहिजेत. गुळण्या या आपण प्रतिबंधात्मक म्हणून केल्या तशा याही ठिकाणी उपयोगी पडतात. त्या सर्व प्रकारच्या गुळण्या आपण करू शकतो. नाकामध्ये औषध टाकताना आपण त्या ठिकाणी गाईचं तूप, तिळाचं तेल म्हणलं होतं, हे प्रतिबंधात्मक म्हणून ठीक आहे, पण एकदा व्याधी झाल्यानंतर ते स्राव आणून त्या श्लेष्मल त्वचेमधून सगळी घाण काढून टाकणं अपेक्षित असल्यामुळं षडबिंदू किंवा अनुतेलाचं नस्य याच्यानंतर करावं एकदा बाधित झाल्यानंतर. वाफ घेणं हे याही ठिकाणी उपयोगी पडतं, कारण ते क्लिन्सिंग करणारं, स्वच्छता करणारं असल्यामुळं गरम पाणी, ओवा, पुदिना टाकून वाफ याच्यामध्ये चालू शकते. आयुष काढा हा याच्यानंतर सुद्धा चालू शकतो. काही वनस्पती आहेत त्या याच्यामध्ये चालू शकतात. मगाशी जे सांगितलं अश्वगंधा ही प्रतिकार शक्ती चांगली करणारी, म्हणजे न पचलेलं अन्न हे फक्त पोटातच असतं असं नाही, तर ते आत शरीरात शोषल्यानंतर सुद्धा त्याचं पचन करणारं काम अश्वगंधा करत असल्यामुळे ती प्रतिकार शक्ती वाढवते, त्यामुळे त्याचा उपयोग होतो. पिंपळी हेही प्रतिकार शक्ती वाढवणारं चांगलं औषध आहे, त्यामुळे त्याचाही उपयोग या ठिकाणी आपण करू शकतो. कडुनिंबाचा उपयोग या ठिकाणी चांगला होतो. कडुनिंबाचा रस घेणं हे तसं शक्य नाहीये, कारण तो अत्यंत कडू असतो. पण कडुनिंबाच्या रसाच्या गोळ्या, कडुनिंब घनवटी, आपल्याला निंब घनवटी मिळते, तिचा उपयोग आपण या ठिकाणी चांगला करू शकतो. त्याचा उपयोग होताना आपल्याला दिसतं. गुडूची घनवटी हे एक औषध आहे. गुळवेलीचं आपण बघितलं की अनेक जणांनी गुळवेल लावली. काही जण असे आहेत की ते गुळवेलीचा रस करून पिऊ शकतात, तेही अतिशय कडू आहे. पण ज्यांना हे गुळवेलीचा रस पिणं किंवा गुळवेलीचा काढा पिणं शक्य नाही त्याच्या चवीमुळे, त्यांच्यासाठी गुडूची घनवटी म्हणून केलेली असते. या गुडूचीच्या काढ्यापासून किंवा रसापासून आटवून केलेली असते, तीही या ठिकाणी चांगली उपयोगी पडते. आयुर्वेदामध्ये ज्वर किंवा तापाचे जे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये विषम ज्वर नावाचा आजार आहे. महासुदर्शन घनवटी, ह्या महासुदर्शन काढा आहे, तोच काढा आटवून त्याची घनवटी केली जाते, कारण हा महासुदर्शन काढा सुद्धा अतिशय कडू आहे. त्याची घनवटी पण आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडताना दिसते. बाकी दक्षिणेमध्ये पण काही वाघबटाचा विचार करून वापरली जाणारी औषधं आहेत. त्याच्यात इंदुकांतम कषायम किंवा इंदुकांतम घृतम, बिल्वादी गुलिका अशा प्रकारची औषधं वापरली जातात.
तीही औषधं खूप चांगली उपयोगी पडतात. अनेक रुग्ण अत्यवस्थ होतात, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि अत्यवस्थ झाल्यानंतर कुठल्याच उपचारांचा परिणाम दिसत नाही आणि मग अन्यपॅथींचा वापर करता येईल का असा शोध घ्यायला लागतात. तर अशा अत्यवस्थ झालेल्या रुग्णांमध्ये, पेशंट्समध्ये आयुर्वेदाचा उपयोग कसा करावा? आयुर्वेदामध्ये अशी काही द्रव्य आहेत, म्हणजे नॅनो पार्टिकल्स हे आयुर्वेदामध्ये पूर्वीपासून आहेच आहे. पण ज्यावेळी पोटामध्ये औषध देऊन ते पचून ते शोषलं जाऊन त्याचा परिणाम होईल इतका वेळ ज्यावेळी नसतो, त्वरेनं आपल्याला त्याचं काम होणं अपेक्षित असतं. अशा प्रकारची औषधं या फुफ्फुसांच्या आजारावरती काम करणारी आयुर्वेदामध्ये जी आहेत त्यांचा उपयोग या ठिकाणी चांगला होतो. त्यामध्ये श्वास चिंतामणी किंवा श्वास काश चिंतामणी या नावाने एक औषध मिळतं. हेमगर्भ पोट्टली या नावाने एक औषध मिळतं. लक्ष्मी विलास किंवा महालक्ष्मी विलास या नावाने एक औषध मिळतं. सुवर्णमालिनी वसंत असं एक औषध आहे. सुवर्ण सुच्छेखर नावाचं औषध आहे. ही औषधं, या सगळ्या औषधांना सबलिंग्वल ऍब्सॉर्प्शन आहे, म्हणजे ही सहानेवरती उगाळून जिभेखाली जर ठेवली तर ती त्याच ठिकाणी शोषली जातात आणि त्यांचा त्वरेनं आपल्याला परिणाम होताना दिसतो. त्यामुळे या औषधांचा अशाही अवस्थेमध्ये आपण उपयोग करून घेऊ शकतो, त्याचा उपयोग चांगला होताना दिसतो. अनेक लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की आयुर्वेदाचा उपयोग या आजारामध्ये करण्यासाठी कायदेशीर मान्यता आहे का? एक फक्त थोडा पोस्ट कोविडचा उल्लेख या ठिकाणी मी करतो आणि नंतर या प्रश्नाकडे येतो. मागच्या वर्षीच्या लाटेनंतर आपल्याला असं लक्षात आलं की फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस होतं, म्हणजे चिकटा होतो आणि तो निघण्यासाठी खूप दिवस जातात. तर अशा ठिकाणी मगाशी आपण जे ज्येष्ठमध बघितलं त्या ज्येष्ठमध फांटाचा उपयोग चांगला होताना दिसतो. आयुष मंत्रालयाने एक आयुष 64 नावाचं एक औषध आणलेलं आहे. ते अमेझॉनवरती उपलब्ध आहे. सप्तपर्णा, कुटकी, चिरायता, कुबेराक्ष म्हणजे गजगा असं एकत्रित असलेलं ते औषध आहे. त्याचा उपयोग या ठिकाणी चांगला होतो. रसायन चूर्ण जे आहे, गोक्षूर, गुळवेल आणि आवळा याचाही उपयोग याच्यामध्ये आपल्याला कोविड नंतरच्या उपद्रवांमध्ये आपल्याला चांगला होताना दिसतो. तीही या ठिकाणी वापरली जावीत. एक आणखी थोडंसं सांगतो की सॅनिटायझर मध्ये एअर सॅनिटायझर बाजारामध्ये काही आले. आयुर्वेदामध्ये पूर्वीपासून हवा स्वच्छ करण्यासाठी अपराजिता चूर्णाचा धूर त्याचा उपयोग केला जातो. कापूर, कडुनिंब, वेखंड याचाही उपयोग याच्यासाठी केला जातो. तोही उपयोग आपल्याला या निर्जंतुकीकरणासाठी किंवा हवा शुद्ध करण्यासाठी करता येतो, तो करावा. राहतो प्रश्न आयुर्वेदिक औषधांचा या व्याधीमध्ये उपयोग करायला परवानगी आहे का नाही. हा व्याधी नवीन होता. नवीन असल्यामुळं कुठल्याच पॅथीमध्ये हा या व्याधीवरचा अनुभव सिद्ध उपचार नव्हता. अशा वेळी याच्या प्रमुख गाईडलाईन ठरवण्याचं काम WHO करतं. WHO गाईडलाईन त्या देशाच्या संघटनेला अनुसराव्या लागतात. त्याच्यामध्ये ICMR देशाच्या गाईडलाईन्स ठरवतं. ICMR गाईडलाईन्स ठरवतं तसं एक नॅशनल टास्क फोर्स असतो. जसा नॅशनल टास्क फोर्स असतो तसा स्टेटचा टास्क फोर्स असतो, तसा डिस्ट्रिक्टचा म्हणजे जिल्ह्याचा टास्क फोर्स असतो. आणि हे सगळे मिळून याची मार्गदर्शक तत्व ठरवत असतात. आयुष मंत्रालयानं जी सगळी औषधं आपण बघितली ती वापरावीत असं सांगितलं. त्यामुळं नॅशनल टास्क फोर्स, स्टेट टास्क फोर्स आणि डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स यांनी काही मार्गदर्शक औषधं सगळ्या रुग्णांमध्ये वापरता येतील असं सांगितलं आणि त्या लक्षणांच्या नुसार त्या तज्ञ वैद्यांनी ते बघून त्यांना जी योग्य वाटतात ती औषधं वापरायला परवानगी राहील असं टास्क फोर्सने सांगितल्यामुळं त्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची संमती घेऊन आपण तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानं आपण ही औषधं नक्की वापरू शकतो. समाज हितासाठी असलेलं शास्त्र
आपण नक्की वापरू शकतो. ICMR गाईडलाईन नुसार जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट फॉलो करून ऍड ऑन म्हणून आपल्याला या सर्व उपचारांचा फायदा घेता येऊ शकतो. या आजारामध्ये अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासते. अनेक जणांना बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाही, अशा स्थितीपर्यंत जाईपर्यंत ऑक्सिजनची लेवल वाढवण्यासाठी किंवा ऑक्सिजनचा पुरवठा अधिक करायला लागतो, तो कमी प्रमाणात पुरेल यासाठी आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता कितपत आहे? यामध्ये ऑक्सिजन हा हवेमध्ये असतो, आपण तो श्वासाद्वारे आत घेतो आणि फुफ्फुस ती रक्तामध्ये मिसळवण्याचं काम करतात. आपल्या रक्तातला ऑक्सिजनची पातळी ही कमी राहते. याचं कारण फुफ्फुस ती पुरेशा प्रमाणामध्ये शोषून घेऊ शकत नाहीत, म्हणून आपली ऑक्सिजनची पातळी खालावते. यामध्ये आपण जे सुरुवातीला पाहिलं की आल्याचा रस याचा उपयोग जर केला आपण तर या ऑक्सिजनच्या लेवलमध्ये आपल्याला वाढ करता येऊ शकते. श्वास चिंतामणी, हेमगर्भ पोटली आणि महालक्ष्मी विलास रस यासारखी जी औषधं आहेत जी जिभेखाली वापरायला आपण अत्यायिक अवस्थेमध्ये बघतो, त्याही औषधांचा ऑक्सिजनची पातळी उंचावण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. धन्यवाद वाघ. आपल्या सोबत या व्याख्यानमालेमध्ये आहे आरोग्य भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर VD कुलकर्णी. पुण्यामधले प्रथितयश पॅथॉलॉजिस्ट आहेत ते. त्यांची स्वतःची लॅब आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पॅथॉलॉजी या विषयातली, लॅब या विषयातली तज्ञ म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, कुठल्या टेस्ट केल्या पाहिजेत, त्याच्या परिस्थितीत केल्या पाहिजेत, हे सामान्य जनतेला त्याबरोबर डॉक्टरांना सुद्धा समजावं, या पद्धतीने डॉक्टर VD कुलकर्णी आपल्याला सांगतील. सध्या आपण या पॅन्डेमिकच्या ऑलमोस्ट दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. आता पहिले जेव्हा आपण मागच्या मार्च, एप्रिल, मे, जून बघितलं आणि आता परत दुसरी लाट बघतोय, या अनुभवावरनं साधारण जे काही मला वाटतंय की जे आपल्याला ट्रीटमेंट वाईज किंवा सिव्हिरिटी वाईज उपयोग होईल असे काही पॉइंट्स मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात बेसिक म्हणजे काय की करोना व्हायरस हा RNA टाईपचा व्हायरस आहे, हे आपण सगळेजण जाणता. सर्वप्रथम करोना व्हायरस हा रेस्पिरेटरी ट्रॅक यांना बेसिक अफेक्ट करतो, कारण तिथनं त्याची एंट्री शरीरामध्ये होते. सो इट इज अ टाईप ऑफ रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस. जेव्हा एंट्री होते, सर्वप्रथम पहिल्यांदा पेशंटला ताप, सर्दी, खोकला यांनी सुरुवात होते. त्यामुळे आता आपण या पॅन्डेमिकचा विचार करताना प्रेझेंटेशन हे कोरोनाचं मेनली इन्फ्लुएन्झा सारखं होतं, आपण ज्याला कॉमन फ्लू म्हणतो, अशा टाईप प्रेझेंटेशन होतं. तर सध्याची परिस्थिती बघता माझं मत असं आहे की ताप किंवा सर्दी खोकला जाणवला तर कोरोना आहे की नाही ही टेस्ट नंतर होईल 3-4 दिवसामध्ये. पण सर्वप्रथम एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन पहिल्या दिवशी पेशंटनी करून घ्यावी. त्याच्यामध्ये हिमोग्राम, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि शुगर याचा अंतर्भाव असावा. आता याचं कारण काय, तर हिमोग्राम मध्ये आपल्याला आपलं स्वतःचं HB किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, WBC काउंट किती आहे, प्लेटलेट काउंट किती आहे, या 3 गोष्टी मेनली कळतात. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट या व्हायरल इन्फेक्शन मध्ये लो साईडला रिपोर्ट होतात, ज्याला आपण ल्युकोपेनिया अथवा थ्रोम्बोसायटोपेनिया असं म्हणतो. So definitely it indicates that patient is having a viral infection. Corona is also type of viral infection. So baseline आपल्याला पहिल्या दिवशी आयडिया येते. दुसरी टेस्ट म्हणजे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन.
आता सी रिॲक्टिव्ह प्रोटीन हे जे आहे, दिस इज अ सॉर्ट ऑफ इन्फ्लमेटरी इंडिकेटर गिव्हन बाय द बॉडी, इन्फ्लमेटरी इंडिकेशन गिव्हन बाय द बॉडी. त्याची नॉर्मल रेंज अप टू 6 युनिट अशी असते. तिथे परत आपल्याला कल्पना येते की आपला जो ताप आहे तो कितपत सिव्हिअर आहे आणि यानुसार आपल्याला पुढची काळजी घेता येते. आणि तिसरी गोष्ट शुगर, ब्लड शुगर लेवल. या लाटेमध्ये आम्हाला जास्ती आढळून आलं की साधारण 35 ते 50 या वयामध्ये जे पेशंट्स असतात, तर साधारण या वयापर्यंत कोणी फॅमिली हिस्ट्री असल्याशिवाय शुगरची टेस्ट करत नाही. आणि बऱ्याच केसेसमध्ये शुगर ही कोरोनामध्ये वाढते, प्लस त्यांची बेसलाईन शुगर वाढलेली असते आणि शुगर वाढल्यामुळे पेशंटचा त्रास जास्ती वाढतो. सो आपल्याला जर पहिल्या स्टेजला पेशंटची शुगर किती आहे हे लक्षात आलं, तर वी विल बी मोर प्रॉपर इन कंट्रोलिंग शुगर अँड देन कंट्रोलिंग द व्हायरल इन्फेक्शन. सो परत एकदा मी सांगतो की पहिल्या दिवशी ताप आल्यावर हिमोग्राम, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि शुगर एवढ्या 3 टेस्ट करून घ्याव्यात, म्हणजे आपल्याला बेसलाईन लेवल्सही कळतात. हे पुढे जर काही इन्फेक्शन सिव्हिअर झालं आणि लेवल्स वाढल्या तर आधी किती होत्या याच्यानुसार आपल्याला त्या कम्पेअर करता येतात. त्याच्यानंतर माझ्या म्हणण्यानुसार मी साधारण अनुभवाने असं लक्षात येते की 4था दिवस हा मोर क्रिटिकल ठरतो आणि तोपर्यंत आपल्याला आपला आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन या टेस्टचा रिझल्टही आपल्या हातात आलेला असतो. 4 दिवसामध्ये साधारण ताप किती वाढतोय किंवा बाकी त्रास किती वाढतोय, अशक्तपणा काही वाटतोय का, या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतात. त्यामुळे 4थ्या दिवशी परत एकदा हिमोग्राम, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि त्याच्यामध्ये डी डायमर नावाची टेस्ट ऍड करावी. आता मी जसं सांगितलं तसं हिमोग्रामचा जो पहिला रिपोर्ट आहे त्याच्याशी आपल्याला हा रिपोर्ट कम्पेअर करता येतो. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तेवढंच आहे का वाढलं आहे हे आपल्या लक्षात येतं. सी रिॲक्टिव्ह प्रोटीन अगेन इट्स अ गुड प्रोग्नॉस्टिक इंडिकेटर. त्यामुळे सीआरपी पहिल्या दिवशी किती सी रिॲक्टिव्ह प्रोटीन होतं आणि 4थ्या दिवशी किती झालं याच्यावरनं आपल्याला पेशंटच्या आजाराची सिव्हिरिटी लक्षात येते आणि त्याला अनुसरून आपण डी डायमर नावाची टेस्ट केली. तर डी डायमर बेसिकली पेशंटच्या रक्तामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण कितपत आहे याची आपल्याला कल्पना देतं. आणि या स्टेजला आपल्याला जर स्लाइटली रेज डी डायमर असेल तर आपण लगेच अँटीप्लेटलेट एजंट म्हणजे ऍस्पिरिन किंवा इकोस्प्रिन चालू करू शकतो. सो या 3 टेस्टनी आपल्याला एक्झॅक्ट आयडिया येते की पेशंटला माइल्ड आजार आहे, मॉडरेट आजार आहे का सिव्हिअर आजार आहे. माइल्ड असेल तर पेशंट इज व्हेरी वेल कॅन बी ट्रीटेड ॲट होम रादर होम आयसोलेशन विथ होम आयसोलेशन. मॉडरेट लेवल असेल म्हणजे कसं की हिमोग्राम मध्ये डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट बऱ्यापैकी खाली आले आहे. सी रिॲक्टिव्ह प्रोटीन साधारण 15 ते 20च्या पुढे जात आहे आणि डी डायमर 2 ते 3च्या पुढे जात आहे. तर आपल्याला प्रॉपर पल्मॉनॉलॉजिस्ट, फिजिशियन, कन्सल्टंटचं ओपिनियन घेतलेलं या स्टेजला बरं पडतं. आणि या स्टेजला HRCTचा विचार जर माइल्ड टू मॉडरेट लेवल असेल तर HRCTचा विचार करण्यापेक्षा एक डिजिटल एक्सरे चेस्ट, कारण सध्या आता एक्सरे आपले सगळे डिजिटल असतात, त्याचं रिझोल्युशन अतिशय व्यवस्थित असतं. त्यामुळे आपल्याला जे काही लंग कॉन्सॉलिडेशनचा आपण विचार करतो तर ते आपल्याला बऱ्यापैकी क्लॅरिफाय एक्सरे चेस्टमध्ये होऊ शकतं. त्यामुळे हिमोग्राम सीआरपी डी डायमर जर माइल्ड टू मॉडरेट लेवलमध्ये असेल तर आपण एक्सरे चेस्ट विल बी मोर दॅन सफिशियंट ॲट 4th डे लेवल. त्यामुळे इथे जर आपण मॉडरेट टू सिव्हिअर मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे कसं की परत एकदा मी रिपीट करतो की डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट बऱ्यापैकी कमी, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन साधारण 15 ते 20 आणि डी डायमर 2 ते 3 पर्यंत असेल तर वी कॅन कन्सिडर दिस ॲज माइल्ड टू मॉडरेट डिसीज. इफ द थिंग्स आर मोर दॅन दिस वी शुड कन्सिडर मॉडरेट टू सिव्हिअर अँड थिंक अबाउट कन्सल्टिंग अ कन्सल्टंट फॉर द डिसीज. याला एक अजून गोष्ट म्हणजे पॅरलली आपण
पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि रेस्पिरेटरी रेट हे आपण मॉनिटर करतच राहायला पाहिजे. आता बऱ्यापैकी लोकांना या दोन्ही गोष्टी माहिती झालेल्या आहेत, पण ते रेग्युलर आपण ऑक्सिजन सॅच्युरेशन मॉनिटरिंग आणि रेस्पिरेटरी रेट हे जर व्यवस्थित मॅनेज केलं तर माइल्ड टू मॉडरेट लेव्हलचे पेशंट्स होम आयसोलेशनला मॅनेज होऊ शकतात. हे झालं साधारण एक पहिला दिवस आणि चौथा दिवस. देन कंटिन्युअसली वी गो टू 8th डे, म्हणजे 8वा दिवस हा अगेन महत्वाचा दिवस ठरतो. कारण इथली साधारण तुम्ही 8व्या दिवसाची परीक्षा पास झाला तर फार काळजी करण्याची वेळ येत नाही. परत 8व्या दिवशी आपण कुठल्या टेस्ट कराव्यात तर हिमोग्राम, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, डी डायमर या 3 गोष्टी परत रिपीट कराव्यात. इथे जर आपलं डी डायमर व्यवस्थित असेल तर वी नीड नॉट वरी अबाउट इन्क्रीज्ड कोअग्युलेशन टेंडन्सीज इन द ब्लड और रक्तामध्ये गाठी होण्याचं प्रमाण कंट्रोलमध्ये आहे हे इथे आपल्याला 8व्या दिवशी नक्की लक्षात येतं. त्यामुळे 8व्या दिवशी आपल्याला हिमोग्राम व्यवस्थित असला, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन साधारण 20 ते 25च्या खाली असलं आणि डी डायमर 3च्या खाली असेल तर आपण काहीही चिंता न करता आहे तो प्रोटोकॉल किंवा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल हा फॉलो केल्यास सफिशियंट होतं. या वेळेला जर परत त्या बॉर्डर सिटी विथ द कन्सल्टंट ऍडवाइस या वेळेला जर साधारण या लेवल माइल्ड टू मॉडरेट मध्ये राहिल्या तर फार काळजी करण्याची गरज नाही. आणि 12व्या दिवशी इट इज सॉर्ट ऑफ 12व्या दिवशी म्हणजे आपण ज्याला म्हणू की क्लीन चिट देण्यासाठी परत एकदा हिमोग्राम, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि डी डायमर करावं. जवळजवळ 8व्या दिवसापर्यंत जे नॉर्मल आहेत त्यातले 95% पेशंट्स क्लिअरली पास थ्रू दिस एक्झामिनेशन ऑफ 12th डे टेस्टिंग. म्हणजे हिमोग्राम, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि डी डायमर हे जर व्यवस्थित असेल तर 14 दिवसाच्या क्वारंटाईन नंतर पेशंट शांतपणे बरा होऊन घराबाहेर पडू शकतो. आता हे सांगण्याचं कारण काय की आतापर्यंतचा आमचा अनुभव यातल्या 2 गोष्टी आहेत की बऱ्याच वेळेला पॅनिकमुळे हाफाजार इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. त्यातनं वेगवेगळे निष्कर्ष निघू शकतात आणि बऱ्याच वेळेला म्हणजे आता आम्ही ज्या ऍडमिशन्स आपण बघतो तर त्यातल्या ऑलमोस्ट 40% ऍडमिशन्स कॅन बी or other patients can be treated at home level. So with this test, if we properly monitor oxygen saturation and respiratory rate, तर या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवून पेशंट होम आयसोलेशननी व्यवस्थित मॉनिटर केला जातो आणि व्यवस्थित बरा होतो. पहिल्या आणि चौथ्या दिवशीच्या टेस्ट व्यवस्थित राहिल्या तर पेशंटला सायकोलॉजिकली ऑल्सो अश्युरन्स मिळतो की अरे आपले इंडिकेटर्स व्यवस्थित चाललेले आहेत, त्यामुळे आपल्याला फार काळजी किंवा फार टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि याद्वारे वन्स ही इज सायकोलॉजिकली बुस्टेड, इवन दॅट इज अ बेटर सपोर्ट फॉर ट्रीटिंग द डिसीज. त्यामुळे साधारण 1, 4, 8, 12 या 4 दिवशी या मिनिमम 3 टेस्ट केल्या तरी दॅट गिव्स अस अ गुड मॉनिटरिंग स्टेटस ऑफ द पेशंट. प्रॅक्टिकली आपण बघितलं तर साधारण या 3 टेस्टचा खर्च 1000 रुपयाच्या आसपास येतो. सो ऑलमोस्ट 12 दिवसामध्ये पॅथॉलॉजीचा फक्त खर्च आपण 3 ते 4 हजारामध्ये करून पेशंटला त्याच्या प्रोग्रेस विषयी व्यवस्थित खात्री देऊ शकतो आणि त्यानुसार पेशंटची ऍडमिशन किंवा फर्दर ट्रीटमेंट कॅन बी डिसाइडेड आणि बऱ्याच वेळेला आपण ओव्हर ट्रीटमेंट टाळू शकतो. सी रिॲक्टिव्ह प्रोटीन हा 4थ्या-8व्या दिवशी आपल्याला इतकी मदत करतो की आपण छाती ठोकपणे सांगू शकतो की वेदर पेशंट नीड्स अ डोस ऑफ स्टिरॉइड और पेशंट कॅन बी जस्ट पुल्ड ऑन विथ व्हॉट एव्हर ट्रीटमेंट ही इज हॅव्हिंग. त्यामुळे आम्हाला या दोन्ही सीझन मध्ये असं लक्षात आलं की सी रिॲक्टिव्ह प्रोटीन हा इन्फ्लमेशनच्या दृष्टीने फार सुंदर मार्कर आहे जो आपल्याला पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी अतिशय महत्वाची मदत करू शकतो. डी डायमर हा जो ही जी टेस्ट आहे विच बिकम्स मोर इम्पॉर्टंट एस्पेशली आफ्टर 45 इयर्स ऑफ लाईफ, कारण तेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांची कंडिशन्स बदललेली असते आणि बाकी क्लॉटिंग फॅक्टरमुळे ऑलरेडी कोअग्युलेशन टेंडन्सीज थोड्याफार वाढलेल्या असतात.
त्यामुळे डी डायमर आपल्याला सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये फार मदत करतं आणि सी रिॲक्टिव्ह प्रोटीन तर इन्फ्लमेशनच्या साधारण सिव्हिरिटी विषयी एक्झॅक्ट आपल्याला इंडिकेट करतं. त्यामुळे अशा रीतीने जर आपण पॅथॉलॉजी वाईज पेशंट इन्व्हेस्टिगेट करत गेलो तर आपला व्यवस्थित कंट्रोल राहून बऱ्याचशा ऍडमिशन्स आपण टाळू शकू आणि पेशंटला होम लेवलला नक्की मॅनेज करू शकू. धन्यवाद डॉक्टर व्ही डी कुलकर्णी. आणखी एक जबाबदारी डॉक्टर व्ही डी कुलकर्णींकडे आहे, ती म्हणजे आपल्या या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेल्या सर्व तज्ज्ञ व्यक्तींचे आभार मानायचे. डॉक्टर व्ही डी कुलकर्णी, आपण सर्वांचे आभार माना. आरोग्य भारती पश्चिम प्रांत याच्यातर्फे आपण लढा कोरोनाशी या व्याख्यानमालेचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच तज्ज्ञांनी त्यांचा सहभाग नोंदवला. त्याच्यापैकी म्हणजे पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर अजित कुलकर्णी, वैद्य डॉक्टर सूर्यकिरण वाघ, होमिओपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर संजीव डोळे, समुपदेशक सौ स्मिता कुलकर्णी व योगतज्ञ श्रीयुत गंधार मंडलिक या सर्वांचे मी आभार मानतो. त्या सर्वांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ देऊन जनसामान्यापर्यंत लढा कोरोनाशी हा विषय पोचवण्यासंदर्भात स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.